अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे। आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। शांतपणे ऐकावे। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला। काय भीती आहे आपल्या साऱ्यांना, गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला। जरा का थोडेही भरकटणार, माऊली लगेच डोळे वटारणार। हाताशी धरले आपल्याला, आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला। ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला, ब्रह्मांडही थरथरते पाहून माझ्या गुरु माऊलीला। अनंत जन्मीचे पुण्य आलय फळाला, जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला। जसा आईचा आधार तान्ह्या लेकराला, तसा गुरु माऊलीचा आपल्याला। नुसते दर्शनही पुरे होते पतिताचे पावन व्हायला। म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहे डोके ठेवायला। गरज नाही लागत कुणाची, गरज लागत नाही कुणाची, भीती वाटत नाही कशाची। स्वामी सोबत असताना मार्गही सोपे होते, अंधारही नाहीसा होतो। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी। स्वामी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला। हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही। मित्रांनो, तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हो माझा स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा, भाग्यवंत ठराल। दगडातून मूर्ती बनविण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात। दगडातून मूर्ती बनविण्यासाठी दगडाला जसे टाकीचे घाव सोसावे लागतात, तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनविण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात। चालता चालता कधीतरी ठेस लागणारच, जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच आणि ठेस लागणार, म्हणून चालणं का सोडायचं। दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं। दुःखातही आनंदाला कोठेतरी शोधायचं, दुःखातही आनंदाला कोठेतरी शोधायचं। आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं, यालाच जगणं म्हणतात। प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात। फरक इतकाच असतो की जो मनापासून पाहतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून पाहतो त्याला कमतरता दिसते। तू दिवसभर केलेल्या चुकांसाठी तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून सर्वांची माफी माग। तुला पहाटे जाग येण्याआधी मी माफ करीन। जीवनात अडचणी कितीही असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात। क्षण सुखाचे, दोन क्षण दुखाचे, हे आयुष्य आहे असंच चालायचं। माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळे होतील, त्यांना तेथेच सोडून द्यायचं। हे आयुष्य आहे असंच चालायचं। घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं, दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं। प्रत्येकाचं एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं। कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा, मग बघा स्वामी काम कसे पूर्णत्वास नेतात ते। हातात हात घेतला तर मैत्री होते, दोन्ही हात जोडले तर भक्ती होते। कुणाला हात दिला तर मदत होते आणि कुणी हात पुढे केला तर अशक्य ते शक्य होते।
प्रत्येकासाठी प्रार्थना करा. कदाचित एखाद्याचे नशीब तुमच्या प्रार्थनेची वाट पाहत असेल. असं कुठलंच सुख नाही जे आयुष्यासाठी समाधान देईल, पण समाधानातच इतकं सुख आहे जे आयुष्यभर तुम्हाला पुरून जाईल. जेव्हा एखाद्याच्या अनुपस्थितीमध्ये तू त्याची निंदा करतोस, तेव्हा तू त्याची शारीरिक व्यथी, त्याचे कर्म तू स्वतःवर ओढून घेतोस. एवढंच नाही तर जो मजा घेतो, ऐकत असतो, तो सुद्धा त्या कर्माचा भागीदार होतो. सोड इतरांची गोष्ट, जरा स्वतःकडे लक्ष दे, स्वतःच्या कर्माकडे लक्ष दे. मी येथे सर्वांचा हिशोब घेतो. भिवू नकोस, कर्म चांगले ठेव. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.